राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आता आपल्यासोबत आहेत. दादा, विधान परिषद राज्यसभा पार पडलेलं आहे, त्यामुळे महाविकास आघाडीत झटका मिळाला. मात्र आता विधान परिषदेचं सगळी आकडेमोड आणि गणित जुळवायची काम सध्या सुरू आहेत. शिवसेनेच्या आमदारांना मुंबईत बोलवल्याचंही कळतंय. महाविकास आघाडीची काय नेमकी रणनीती असणार? नाही, तसं बघितलं तर आकडे आपण बघितलं तर त्या पक्षाली त्यांच्या आमदाराला सुद्धा त्या ठिकाणी जर, आणि ते होणारच आहे की त्यांनी त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांना ते पार्टी मतदान करण्यासाठी सांगितलं, आणि त्याच्याचबरोबर जे काही अपक्ष आमदार आपल्याबरोबर आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्याबरोबर राहिले, जे राहतील त्यानंतर त्यांचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून येणार आहेत. आणि शेवटी आपला एखादा पक्ष जसं की काँग्रेस, त्यांना मतं जास्त लागू शकतात, तिथं मग शिवसेना आणि राष्ट्रवादी हे एकत्रित त्यांना त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करतील. आणि त्याच्यात राज्यसभेमध्ये ज्या गोष्टी झाल्या असतील, आणि शेवटी तो आकड्याचा खेळ असतो की कोण पहिल्यांदा सगळ्यात जास्त आकड्याली त्या ठिकाणी निवडून येतो. म्हणजे 48 हा आकडा मोठा होता आणि त्याचे 2 नंबरचे मतदान हे त्यांच्या सेकंड प्रेफरन्सला जातात. ही जी सगळा गेम आहे तो त्या ठिकाणी कुठंतरी आता समजल्यासारखं आहे. त्यामुळे त्या बाबतीत काही गोष्टी अनुभवातून शिकून मग येत्या इलेक्शनमध्ये हे सर्व नेते लक्ष घालतील. बरं, चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे नेते आहेत त्यांचं म्हणणं की महाविकास आघाडीतले जे नाराज नेते आहेत ते भाजपला मदत करतील, कारण मुख्यमंत्री नॉट रिचेबल असतात, देवेंद्र फडणवीस कायमच रिचेबल असतात. त्यामुळे कुठेतरी जो राज्यसभेमध्ये जो घडलं ज्या पद्धतीने तेच विधान परिषदेची निवडणूक. हे कसं असतं की भाजपची एक खासियत आहे, आणि ते काही प्रमाणात चांगली गोष्ट आहे की ते एखादं जेव्हा इलेक्शन असतं त्याची सुरुवात एक 5-6 दिवस आधी सुरुवात करतात. त्यामुळे ते वातावरण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ते करत आहेत, आणि ती एक रणनीती त्यांची असते, आणि ती रणनीतीप्रमाणे ते त्या ठिकाणी वागत असतात. त्यांना जो आदेश येतो त्या आदेशाप्रमाणे एक वातावरण करायचं असतं, मीडियासमोर जायचं असतं, आणि मग ते त्या ठिकाणी बोलत असतात. त्यामुळे एक रणनीतीचा त्यांचा तो भाग आहे की महाविकास आघाडीचे काही आमदार त्यांच्या त्या ठिकाणी संपर्कात असतील. पण मग काय पुन्हा पाचवा उमेदवार हा विधान परिषद भाजपने दिलेला आहे, काय वाटतं? पाचवा उमेदवार निघेल की झटकं काय? नाही, शेवटी 5वा उमेदवार त्यांचा जो आहे, जो क्रमवारी आपण त्या ठिकाणी बघितलं तर लाड यांना त्या ठिकाणी संधी दिली आहे. त्यामुळे तिथे असणारा जो उमेदवार असतो त्याला ताकद खूप मोठ्या प्रमाणे लावावी लागेल, आणि ती ताकद लावण्यासाठीच त्यांना शेवट ठेवला असेल. शेवटी ती लढत ही आमचा महाविकास आघाडीचा जो शेवटचा उमेदवार आणि त्यांचा तो शेवटचा उमेदवार, या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात ताकद ही लागू शकते. आणि त्याच्यामध्ये लाडसाहेबांवर खरं तर अवलंबून आहे की जो चौथा जो उमेदवार असेल, तिसरा उमेदवार असेल, आता त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचं, स्वतःकडे किती मतदान करायचं, ती त्यांची रणनीती आहे. ते बघूया, आल्यानंतरच कळेल आपल्याला. अजितदादांचं भाषण डावललं आहे, हा गेल्या 2 दिवसांपासून चर्चेचा मुद्दा राहिला आहे. महाराष्ट्राचा अपमान झाला आहे असं सातत्याने राष्ट्रवादीकडून सांगितलं जातं आहे. मात्र दुसरीकडे भाजपकडून जे काही त्याचं प्रत्युत्तर किंवा स्पष्टीकरण दिलं जाते, अर्थात दादांच्या आणि भाजपचं प्रेम जे काही आहे ज्या पद्धतीने, त्यामुळे कदाचित तसं झालं असेल असंही म्हटलं जातं. आता ते कोण बोललेत त्याच्यावरून तुम्ही त्या ठिकाणी समजून घ्या. विषय एवढाच आहे, महान संतांच्या ठिकाणी म्हणजे जिथं आपण सर्वजण नतमस्तक होतो, एक समतेचा संदेश त्या ठिकाणी आपण घेत असतो, तिथं संत तुकोबाराया जेव्हा आपल्या सर्वांना आणि सगळे संत आपल्याला सांगतात की आपण सर्वजण त्या ठिकाणी एकत्रित राहिलं पाहिजे, एक चांगला समतेचा विचार त्या ठिकाणी देतात, आणि त्याच्याचबरोबर अहंकार कुठेतरी बाजूला ठेवला पाहिजे. तिथं कदाचित गेल्या वेळेस जेव्हा अजितदादांनी प्रधानमंत्री साहेबांसमोर राज्यपालांचे कान टोचले, जेव्हा छत्रपतींच्या आणि क्रांतीज्योतींच्या विरोधात राज्यपाल बोलले होते, या इथे सुद्धा काहीतरी बोलून जातील आणि ते भाजप महाराष्ट्राला अडचणीचं ठरू शकतं, म्हणून कदाचित त्यांना त्या ठिकाणी संधी दिली नसावी. आणि हा जो अहंकार आहे की फक्त ते ठिकाण भाजपचंच आहे आणि त्या पद्धतीने भाजपचेच लोक बोलतील, हा जो भेदभाव केला, हा राजकारण बाजूला ठेवा, हे वारकरी संप्रदायाच्या विचाराच्या विरोधात आहे. मग ते विचार बदलण्याचा प्रयत्न करतायत का? तो कितीही केला तरी त्यात त्यांना यश मिळणार नाही. राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांची मोड बांधण्याचं काम सध्या शरद पवार करत आहेत. काल बैठकसुद्धा पार पडलेली आहे. राष्ट्रवादीतल्याच काही लोकांचं म्हणणं की पवार साहेबांनीच राष्ट्रपती पद व्हावं किंवा राष्ट्रपती व्हावं. शिवसेनेतल्याही काही लोकांचं. तुमचं काय म्हणणं आहे की पवार साहेबांनी हा मान किंवा त्यांना ती संधी मिळाली पाहिजे किंवा त्या पदावरती पवार साहेबांनी? नाही, शेवटी तो निर्णय आमच्या अध्यक्षांचा आहे, आणि आमच्या कुटुंबाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते साहेबांचं आहे. त्यामुळे ते जे घेतील त्या ठिकाणी आम्ही सहकार्य करू. ताकद जिथं कुठं लावायची असेल ती ताकद त्या ठिकाणी लावू.
धन्यवाद. तर रोहित पवार होते ज्यांनी या सगळ्या मुद्द्यांना स्पष्टीकरण दिले. कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, बारामती.